Student, next topic we are going to see, that is salts, types of salts, acidic, basic and neutral salt. Again we are seeing one activity. Prepare a 10 ml aqueous solution from 1 gram each of sodium chloride, ammonium chloride and sodium bicarbonate. आपल्याला काय करायचं आहे, 1 ग्रॅम सोडियम क्लोराईड घ्यायचं आहे, अमोनियम क्लोराईड घ्यायचं आहे आणि सोडियम बायकार्बोनेट घ्यायचं आहे आणि त्याचं आपल्याला 10 mlचं ॲक्वियस सोल्युशन बनवायचं आहे. म्हणजेच आपण त्याच्यामध्ये त्याचं ॲक्वियस सोल्युशन बनवणार आहोत. मेजर द pH ऑफ ईच सोल्युशन बाय द मीन ऑफ pH पेपर. आपण ह्याचे pH सोल्युशनचे जे pH आहेत ते बघणार आहोत. आपण ऑलरेडी pH कसा बघायचा ते आधीच्या टॉपिक्समध्ये बघितलेलं आहे. आर द व्हॅल्यूज द सेम फॉर ऑल द 3? क्लासिफाय द सॉल्ट बेस्ड ऑन pH व्हॅल्यूज. pH व्हॅल्यूजवरून आपण त्या सॉल्टची टेस्ट करू शकतो की कोणतं सॉल्ट कसं आहे. वी हॅव सीन दॅट the salt are formed by the reaction between acid and bases. सॉल्ट कसं बनतं, जेव्हा ॲसिड आणि बेस रिॲक्ट होतात तेव्हा सॉल्ट बनतं. तो दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज अ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. याला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन बोललं जातं, जे ऑलरेडी आपण आधीच्या टॉपिक्समध्ये बघितलेलं आहे. द रिझल्टिंग सॉल्ट आर नॉट ऑलवेज न्यूट्रल. A neutral salt is formed by neutralization of strong acid by a strong base. जेव्हा strong acid आणि strong base react होतात तेव्हा neutral salt बनलं जातं. The aqueous solution of neutral salt has pH equal to 7. आणि त्याचा pH काय असतो, जो neutral salt बनतं त्याचा pH असतो 7. An acidic salt is formed by the neutralization reaction between a strong acid and a वीक बेस. ॲसिडिक सॉल्ट कधी बनतं, जेव्हा स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस रिॲक्ट होतात तेव्हा. द pH ऑफ एक्वियस सोल्युशन ऑफ ॲसिडिक सॉल्ट इज लेस देन 7. आणि हा जो ॲसिडिक सॉल्टचा pH असतो तो 7पेक्षा कमी असतो. ऑन द कॉन्ट्रेडरी, a basic salt is formed by neutralization reaction between the weak acid and a strong base. पण बेसिक सॉल्ट कसं बनतं, जेव्हा रिॲक्शन होतं वीक ॲसिडचं आणि स्ट्रॉंग बेसचं तेव्हा बेसिक सॉल्ट बनतं. द pH ऑफ एन एक्वियस सोल्युशन ऑफ बेसिक सॉल्ट इज ग्रेटर देन 7. आणि ह्याचा मात्र pH असतो तो 7पेक्षा जास्त असतो. So I think you must have understood about the neutral salt, acidic salt and the basic salts.